सो आता रिलॅक्स बसलो, बरं वाटलं, मस्त महाराजा चेहरे. हा याच्यासाठी बसलोय आपण, झोपायसाठी नाही. तर हा घेतलाय मी GoPro 10 स्पेशल बंडल. एक दुसरा पण होता, GoPro 10 होता तो फक्त, पण त्याच्यात 3 ॲक्सेसरीज नव्हते. तर 3 ॲक्सेसरीज कुठले ते सांगतो. एक स्टँड आहे आणि एक क्लिप आहे ज्याच्यावर आपण कॅमेरा लावू शकतो, आणि एक्स्ट्रा बॅटरी आय थिंक 2,000-3,000ला एक्स्ट्रा येते. बट ही गरजेची गोष्ट मला वाटली बॅटरी, कारण एक बॅटरी संपली की दुसरी बॅटरी असणं गरजेचं आहे. कुठे आपण पळत बसण्यासारखं चार्जिंगसाठी. ह्या 3 ॲक्सेसरीज होते म्हणून हा घेतला. GoPro 10 काहीतरी वाटतं 2700 आसपास होता आणि हा 34च्या आसपास होता. सो 34च्या मध्ये होता. तर आता ह्याला आपण उघडूया. मस्त पैकी हा पॅकिंग आहे, सुंदर पॅकिंग आहे एकदम. ह्याची प्रीमियम क्वालिटीची पॅकिंग आहे एकदम. ह्याची गरज आहे ना गरज. ह्याच्यात आपल्याला 23 मेगापिक्सेलचा कॅमेरा भेटतोय, 5.3K 60 FPS किंवा 4K 60 FPS चा रेकॉर्डिंग आहे. व्हॉइस कंट्रोल पण आहे ह्याच्यात, स्लोमो पण आहे, त्याच्यानंतर वेबकॅम पण आहे आणि खूप गोष्टी. मी नवीन आहे ह्याच्यासाठी म्हणून. तर आता ह्याच्यात आपण ॲक्सेसरीज बघूया ह्याच्यात काय काय. ह्याची गरज नाही, ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. तर ह्याच्यात भेटलंय हे मॅन्युअल. झालं वाचून. चला, हे आहे ॲप. आपण ह्याचा ॲप इन्स्टॉल करायचा मोबाईलमध्ये आणि एकदम इझी टू यूज आहे. आणि ह्याच्या पाठी काहीतरी असे स्टिकर्स दिले आहेत जे आपण कुठे लावू शकतो आणि शो ऑफ करू शकतो. हे स्टिकर्स आहेत मागे 1, 2, 3 स्टिकर्स आहेत जे आपण शो ऑफ करू शकतो माझ्याकडे GoPro करून. ह्याला पण साईडला. आता येतो पार्ट कॅमेराचा. नाही, थांबूया, बाकीचे ॲक्सेसरीज काढू आपण. ही ॲडिशनल ॲक्सेसरी क्लिप, म्हणजे वरती इकडे आपण GoPro लावायचा, हा क्लिप असा लावून टाकायचा कुठेतरी आणि मस्त रेकॉर्ड करायचा. इझी लाईफ, जास्त स्ट्रेस नाही. हा आपण इकडे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर हा होल्डर आहे जे आपण ह्याच्यात लावून कॅमेरा असा ह्याच्यात होल्डर लावून वरती कॅमेरा लावू शकतो. ह्याला पण आपण साईडला ठेवूया इकडे. हे काही क्लिप्स दिलेले आहेत ज्याच्याने आपण कॅमेरा लावू शकतो. हा आय थिंक हा हेल्मेट माउंट आहे आणि हे ह्याचे क्लिप्स. आता ही आहे डेटा केबल थोडीशी छोटी आहे. सो C टाईप चार्जिंगच आहे. सो डोंट वरी, तुमच्या मोबाईलचे C पॉईंट, आता सगळ्यांना C पॉईंटच भेटतं, सो C पॉईंटचं चार्जिंग पॉईंट वापरू शकतो आपण. आणि त्याच्यासोबत भेटलाय मला हा स्टँड. हा स्टँडवर कव्हर असतो जे मी काढलंय कव्हर, आणि हा स्टँड आहे. हा असा ओपन होतो, असा ठेवू शकतो आपण, किंवा हा असा बंद होतो आणि हा एवढा एक्सटेंड सुद्धा होतो. सो ह्याच्यात लावून हॅलो बाय, इझी रे. ह्याला बंद करून मी ह्याला पण साईडला ठेवतो. ओपन करून ठेवतो ना, जरा चांगलं वाटेल. आता ही एक बॅटरी आहे आणि एक बॅटरी आहे जी मी ऑलरेडी ह्याच्यात टाकलेली. आता फायनली हा बाहेर आला कॅमेरा.
भारी वाटतोय ना, मस्त आहे. आहे थोडं वजन आहे, म्हणजे वाटतं हा बाबा ओरिजिनल आहे. तर ह्याची पट्टी काढूया. मला खरंच हे व्हाईट रॅपर फाडायचं मन नाही करत आहे, असंच काढायचं मन करत आहे. प्रयत्न करू आपण असं काढायला. अशी रॅपिंग आहे ना, फाडायचं मन नाही करत. हा इझिली निघालाय. याला आपण याच्यात सेफली ठेवून देऊया. फायनली हा आला बाहेर कॅमेरा. याचा लुक बघा तुम्ही सगळीकडून. वरती इथे रेकॉर्डिंग स्टार्ट स्टॉप फोटोचा बटन आहे. इथून कॅमेरा चालू होतो. हे बटन दाबल्यावर. आणि इथे चार्जिंग पॉइंट आहे ह्याचा, सो ते पण दाखवतो. ह्याची चार्जिंग पॉइंट ओपन करायला ना जाम कठीण आहे. निघाला फायनली. त्याच्यात ही बॅटरी जसं मी सांगितलंय, ऑलरेडी बॅटरी मी टाकलेली आहे याच्यात. ही बॅटरी आणि तिकडे आहे ते मेमरी कार्ड. हे मेमरी कार्ड सेपरेट घेतलं मी. ओ बाळा, मेमरी कार्ड कुठे गेलास? शोधू कुठं भेटला. हा घेतलाय मी 128 GB चा मेमरी कार्ड. ह्याला जसाच्या तसा परत आत टाकून देतो. आत गेला. ही बॅटरी परत ह्याच्यात लावून टाकतो. आणि चार्ज करण्यासाठी इकडेच हा सी पॉइंट दिलाय, जिथून आपण चार्जिंगला लावू शकतो. हे ओपन ठेवावं लागतं चार्जिंगसाठी, म्हणून मी प्रिफर करेन आता नाही, पण मी नंतर घेणार आहे. डबी येते, त्याच्यात दोन्ही बॅटरी लावू शकतो आपण, जी इझिली चार्ज होते. आणि हा आपण ह्याला परत लावून टाकला. हा आता चालू करूया. हा मस्त चालू झाला. पुढे मस्त असं लिहून येतो गोप्रो. परत दाखवतो, एकदा ऑफ करतो. ऑफ करताना आवाज येतो याच्यात. हा ऑन झाला असा मस्तपैकी. वरचं बटन दाबलं की रेकॉर्डिंग चालू होतं. वरचं बटन दाबलं परत की रेकॉर्डिंग स्टॉप होऊन जातं. खूप सारे फंक्शन्स आहेत याच्यात, जसं सिनेमॅटिक मोड आहे. सो ह्याच्यात खूप सारे मोड्स आहेत. टाइम लॅप्स आहे, नॉर्मल व्हिडिओ आहे आणि फोटो आहे. फोटोसाठी फक्त फोटोवर क्लिक केलं, फोटो निघाला लगेच. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी पण वरचं बटन दाबलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू. परत वरचं बटन दाबलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप. ह्याच्यावर क्लिक केलं आपण की आपल्याला हे ऑप्शन्स येतात, जसं स्टँडर्ड, 4K 30, 4K 60 FPS. ह्याच्यात आपण जाऊन सेट करू शकतो. स्लोमो आहे, अल्ट्रा स्लोमो पण क्लिक करू शकतो, किंवा बेसिक आहे. सध्या मी सिनेमॅटिकवर ठेवलं आहे. टाइम लॅप्स आहे. मी ह्याच्यात काही रेकॉर्डिंग केलेली आहे, एकदा चेक करू. मी बाहेर गेलेलो, त्याची रेकॉर्डिंग केली आहे मी.
ह्याची जी व्हिडिओ क्वालिटी आहे आता सध्या ती मला इतकी कळत नाही, व्हिडिओ नाही सॉरी ऑडिओ क्वालिटी मला इतकी कळत नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये मला माईकची गरज आहे की नाही. जेव्हा हे व्हिडिओज मी लॅपटॉपवर घेऊन एडिटिंग करायला गेल तेव्हा ॲक्च्युअलमध्ये कळेल की याची साऊंड क्वालिटी किती आहे. कारण माईट बी ह्याचा स्पीकर छोटा आहे म्हणून ह्याचा आवाज येत नाही आणि लॅपटॉपवर चांगला आवाज येईल. पॉसिबिलिटी आहेत. मोबाईलवर ॲप्लिकेशन्स आहे जे मी इन्स्टॉल केलं आहे त्याच्यावर पण आपल्याला कळू शकेल. अपार्ट फ्रॉम दॅट हे झाले फोटोज झाले सगळे. ॲडिशनल सेटिंग्स इकडे दिसतात आपल्याला. हा कनेक्टेड आहे मोबाईलशी. आता हे सगळे ॲप्लिकेशन हे आहे. हे व्हॉईस म्हणजे व्हॉईस कमांड्स आहेत ह्याला. मी फक्त GoPro स्टार्ट रेकॉर्डिंग सांगितलं तर तो रेकॉर्ड स्टार्ट करेल. जसं आता मी फक्त बोललो आणि स्टार्ट केलं. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग, ह्याने रेकॉर्डिंग स्टॉप करून टाकली. GoPro टेक पिक्चर, अरे येड्या कसा गेल फोटोवर नाही आहे. GoPro कॅप्चर पिक्चर, हां कॅप्चर झाला. सो असे काही फीचर्स ह्याच्यात इझी फीचर्स आहेत. व्हॉइस कमांडनी पण आपण हा ऑपरेट करू शकतो. देन खूप सारे सेटिंग्स आहेत. प्रिफरन्सेसमध्ये पण तुम्ही जाऊन असे सगळे सेटिंग्स जे आहेत ते सेट करू शकतात. हे खराब दिसतं ना, हे काढायला पाहिजे पण नको जाऊ दे, चालेल मला. पण त्याला स्क्रॅच आलेली नाही चालणार. साईडचं बटन दाबलं की कॅमेरा बंद. किती सुंदर दिसतो यार कॅमेरा GoPro. हे खाली स्टँड्स आहेत. हे ओपन केल्यावर होल्डर्स बेसिकली बोलू शकतो. हे ओपन केल्यानंतर आपण ह्याच्यात हे होल्ड करू शकतो असं. हे लावलंय म्हणून, नाहीतर ह्याच्यात आतमध्ये टाकून आपण लॉक करू शकतो. सो कसा वाटलं तुम्हाला हा GoPro सांगा, कमेंट करून पण सांगा. ॲक्च्युअलमध्ये मी तिकडे गेलेलो DJI Pocket 3 घ्यायला, कारण मी आयडिया नव्हती मला की असा काय असतो. आईने मला एक व्हिडिओ पाठवलेला. आपले यूट्यूबर आहे, माझा पण फेवरेट आहे, विनायक माळी. तो ताज हॉटेलला गेलेला तेव्हा तिकडे आरशासमोर घेऊन आलेला कॅमेरा आणि त्याच्यात मी तो बघितला. सो मी म्हटलं हे काय आहे, हे मस्त आहे दिसतंय. सो मी ते शोधलं तर त्याच्याकडे काय होतं माहीत नाही, पण मला सेम तसंच DJI Pocket दिसला. DJI Pocket 3 त्यात क्रिएटर कॉम्बो पण येतो. सो मी ॲक्च्युली ते घ्यायला गेलेलो, पण नंतर कळलं की तो वॉटरप्रूफ नाही आहे. पावसात मग आपण वापरूच नाही शकत, तो पाणी मिळे गेलं की खराब. आणि तो अप्रॉक्सिमेट काहीतरी 40-50 हजारापर्यंत होता. बट फायदा नाही ना मग, कारण आपण आता बाईकवर पण जाऊ, सो रेकॉर्डिंगसाठी पाहिजे ना आपल्याला. म्हणून मग तिकडे डिसाईड केलं की नाही, प्लॅन कॅन्सल केला आणि हा डिसाईड केला. इझी आहे, रेकॉर्ड करू शकतो, सगळीकडे जाऊन रेकॉर्ड करू शकतो आपण. कधी बाईकने गेलो तर बाईकला पण यूज करू शकतो. इझी आहे. फक्त आता ह्याच्यासाठी मला काही ॲसेसरीज घ्यावे लागणार आहेत. जसं की ह्याचा एक होल्डर येतो साईडला, ह्याचा आवाज माझा अजून क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मी काय बोलतोय, गर्दीचं ठिकाण असेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. सो तो पोहोचण्यासाठी ह्याला एक होल्डर येतं. माईक ऑलरेडी आपल्याकडे आहे, वायरलेस माईक आपण घेऊन ठेवलेला आहे, तर तो होल्डर घ्यायला लागेल मला. सो हे दोन ॲसेसरीज घ्यायचे आहेत मला, एक होल्डर आणि एक बॅटरी चार्जिंग. कारण ह्याच्यात टाकून आपण बसू नाही शकत बॅटरी चार्ज करायला. होल्डर माझ्या दोन्ही बॅटऱ्या लावल्या, एक तर चार्जिंगला लावलं, दोन्ही चार्ज होऊन जाते बॅटरी. सो ह्या गोष्टी किती करायच्या, दोन गोष्टी घ्यायच्या. बघूया कुठे अजून स्वस्तात त्या गोष्टी भेटतात तर त्या पण गोष्टी मी घेऊन टाकणार. कसा वाटला हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आवडलं का? मला हा खूप आनंद झाला आहे की GoPro यार, म्हणजे सॉलिड. आता असं मोबाईल घेऊन, अख्खा मोठा मोबाईल घेऊन मार्केटमध्ये फिरण्यापेक्षा आपण हा घेऊन इझिली फिरू शकतो. कधी कधी होतं यार, म्हणजे असा मोठा मोबाईल आपण असा घेऊन फिरतोय, 10 लोक बघत असतात, अरे भाई काय. आणि आपल्या मोबाईलची पण भीती असते, बाबा मोबाईल लावला, आयफोन आहे तो वरतून असा लावला आणि कुठेही असा नाही फिरू शकत, रिस्की आहे तो ॲक्च्युली. मग हे बेटर आहे, इझी आहे. हे असं फिरवलं काम झालं, सो टेन्शन नाही.
आता इझी लाईफ. फक्त एक आहे की मोबाईलमध्ये मी असा मस्त झूम लांबपर्यंत झूम करत होतो, पण याच्यात ते नाही आहे. नो प्रॉब्लेम. असं काय असेल तेव्हा आपण मोबाईल वापरायचा झूम करण्यासाठी, कारण आपला मोबाईल पण करा. तर कसा वाटला मला सांगा. आवडला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा आपल्या चॅनलला. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मला 1000K लवकर कंप्लीट करायचे आहेत. तुमच्यासाठी असंच काहीतरी लवकर घेऊन येईन परत. ह्याचे व्हिडिओज कसे आलेत आणि हे तुम्हाला माझ्या दिल्लीचा जो लॉग आहे दिल्ली, त्या लॉगमध्ये तुम्हाला एक इंडिया गेटचा आहे जो रात्री मी गेलो इंडिया गेट शूट करायला. त्याच्यात तुम्हाला नक्की बघायला भेटेल की ह्याची क्वालिटी कशी आहे, व्हॉइस क्वालिटी विदाऊट माईक कशी आहे. विथ माईक नंतर तर कळेलच आपल्याला, मी सांगेन. विदाऊट माईक ह्याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे ती नक्की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल. सो माझा तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडलं तर तो पण लाईक करा. सो आता मी घेतो तुमचा निरोप. मग परत येईन असंच काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय. रात्र झाली आहे, सो शुभरात्री.